कॅनवा एआयचा हा फीचर मिस नका करू. नमस्कार, मी गणेश जाधव तुमचं स्वागत करतो आजच्या कॅनवा सिरीज पार्ट 2 मध्ये. तर मित्रांनो, तुमच्यासोबत पण असं कधी कधी होत असेल की तुमच्यासमोर एक टास्क येतो, नंतर विचार पडतो की आता काय करू. तसंच माझ्यासोबत झालं. मला एक पीडीएफ दिली गेली आणि त्या पीडीएफ मध्ये एक स्टोरी होती छान. तर पण त्या स्टोरी नुसती लिहिलेली स्टोरी आणि चित्र वगैरे काय नाही. तर मला टास्क असा होता की त्या स्टोरीला एक छान प्रकारे प्रेझेंट करायचं, अशी चित्र ज्या स्टोरीशी रिलेट करतील आणि ती शाळेच्या मुलांसमोर प्रेझेंट करायचं. आता अशा वेळेला प्रश्न तुम्ही रिलेट करू शकता की कसं होईल फटाफट आजच्या एआयच्या जमान्यात. तर ह्या वेळेला मी कॅनवा एआय यूज केला आणि हे मला सॉल्युशन भेटलंय. ते बघून तुम्ही पण ह्याला नक्की यूज करा. मित्रांनो, चला बघूया. सगळ्यात आधी लॉग इन करा कॅनवामध्ये. लॉग इन केल्यानंतर बघा इकडे कॅनवा एआय करून ऑप्शन भेटेल. या कॅनवा एआय ऑप्शनवर क्लिक करा. मग इकडे येऊन प्लस आयकॉनवर क्लिक करा. मग इथून तुमची जी पण फाईल आहे त्या फाईलला अपलोड करा. जी पण फाईल असेल तिला अपलोड करा. अपलोड केल्यानंतर इकडे एक प्रॉम्प्ट टाका. हे प्रॉम्प्ट तुम्ही तुमच्या हिशोबाने पण डिझाईन करू शकता. मी सिंपल लिहिलंय. अनालाइज द पीडीएफ, क्रिएट ए स्टोरी प्रेझेंटेशन विथ इमेजेस विथ चिल्ड्रन फ्रेंडली कलर्स फॉन्ट्स इन द इंटरॅक्टिव्ह अँड एंगेजिंग वे. सो हे स्टोरीसाठी एक मी केलं होतं, तर मी फक्त प्रेझेंटेशन टाकतो इकडे. प्रेझेंटेशन आहे ग्रामरचं म्हणून मी दिले लिहिल पीडीएफ क्रिएट प्रेझेंटेशन ऑफ ग्रामर टॉपिक. हे तुमच्या हिशोबाने तुम्ही लिहू शकता. आपल्याला थोडेसे ह्याच्यामध्ये टेस्टिंग करायला लागतात, तर मी हे टेस्ट करतोय. ठीक आहे. सो आपण बघूया आता कसं रिझल्ट आहे. मग आता हे झालं. मग तुम्हाला इकडे ऑप्शन्स आहे डिझाईन. ठीक आहे. डिझाईन सिलेक्ट करा. डिझाईनमध्ये प्रेझेंटेशन, ऑडियन्स तुम्हाला कसं पाहिजे, कॅज्युअल, प्रोफेशनल, एज्युकेशनल. तर एज्युकेशनल ठेवूया. स्टाईल्स आहे वेगळ्या वेगळ्या. सो कसं पाहिजे, जर तुमचं प्रोफेशनल आहे तर प्रोफेशनल ठेवा. लहान मुलांसाठी आहे तर प्लेफुल ठेवा. ठीक आहे. सो आपण इकडे आता हे ठेवतो, एलिगंट. आणि लेंथ हे तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला जसं तुमचं कंटेंट असेल. ठीक आहे. किंवा डिसाइड फॉर मी हे पण ठेवू शकता. ठीक आहे. सो मी हा ऑप्शन ठेवतो सध्या, बॅलन्स्ड. ठीक आहे. टेस्ट करा, मग तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती पडतील. सो आता आपण ह्या सबमिट बटनवर क्लिक करू. जसं सबमिटवर क्लिक कराल हा प्रोसेसमध्ये जाईल इकडे. मग आता नेक्स्ट एक तुम्हाला दिसेल आउटलाईन. आउटलाईन म्हणजे तुमचं जे काय प्रेझेंटेशन बनणार आहे त्या प्रेझेंटेशनमध्ये काय काय येणार आहे. ठीक आहे. जे तुम्ही पीडीएफ दिलंय त्या पीडीएफ मधून काय काय ऑप्शन येणार आहे ते सगळे इथे दिसणार. ठीक आहे. जे पाहिजे त्या गोष्टीला तुम्ही सिलेक्ट करू शकता, एडिट करू शकता, डिलीट करू शकता किंवा त्याला मूव्ह पण करू शकता. समजा एक्झाम्पल आपण घेऊया. समजा हे टॉपिक तुम्हाला मूव्ह करायचे. ठीक आहे. तर त्या हिशोबाने तुम्ही वर खाली मूव्ह करू शकता. ते बघा, असे मूव्ह करू शकता. सो एक इंटरेस्टिंग पार्ट आहे. जर हे सगळं ठीक असेल, एडिटिंग वगैरे सगळ्या गोष्टी, तर तुम्ही इथे जनरेटवर क्लिक करू शकता. नसेल तर इथे परत सांगू शकता. ठीक आहे. सो इथे आपण क्लिक करूया जनरेट. किंवा तुम्हाला ऍड पेज करायचं तर ऍड पेज, म्हणजे हे कमी वाटतंय तुम्हाला अजून पाहिजे तर ऍड पेज पण करून त्यात इन्फॉर्मेशन टाकू शकता. तर आपण जनरेटवर क्लिक करू. जसं तुम्ही जनरेटवर क्लिक कराल तर नेक्स्ट स्टेपला जाईल हे थिंकिंग मोडला. सो आपल्यासमोर काही डिझाईन्स रेडी झाल्या. हे बघा, बघू शकता तुम्ही. थोडंसं एडिटिंग लागणार आहे. ठीक आहे. सो तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याला सिलेक्ट करा. नंतर आपल्याला थोडे चेंजेस तुम्ही करू शकता याच्यामध्ये, मुवमेंट वगैरे. ठीक आहे. बघा, तुम्ही एडिटरवर जर गेला तिकडे कॅनवा यूज कॅनवा एडिटर मग करू शकता. पण सध्या बघून घेऊया हे कसं आहे. हे बघा, डिझाईन तर बघा ना किती छान आहे. आपल्याला आपला टाइम खूप वाचतो, डिझाईन शोधण्यामध्ये खूप टाइम जातो. तर हे डिझाईन बघा किती छान आहे. हे बघा, डिझाईन किती मस्त आहे. मला पाहिजे असेल तर यूज कॅनवा एडिटरमध्ये जाऊन एडिट करू शकता. मी दाखवतो कसं करायचं. पहिलं दुसरं पण एक बघून घेऊया ते कसं दिसतंय. जे छान काय ते यूज करूया आपण.
हे पण मला आवडलंय खूप. बघा ना, जेवढं आपलं प्रेझेंटेशन छान असेल, जेवढं ते छान दिसेल, तेवढं मुलं किंवा जे पण तुमचे ऑडियन्स आहेत, ते तेवढं लक्ष देऊन त्याला बघतील. म्हणजे प्रेझेंटेशन हा पार्ट असाच आहे, ज्याच्यामध्ये प्रेझेंटेबल वेमध्ये ते दिसलं पाहिजे. तरच ते छान दिसतं बघा. खूप मस्त आहे. आता बघा कंटेंट तर काय तुम्हाला जर आयडिया आली, तर कंटेंट तुम्ही एडिट करू शकता आणि काही-काही वेळेला जर प्रेझेंटेशन तुमचं म्हणजे बोलतात ना रेग्युलर यूजला आहे. तर एकदा तुम्ही हे एडिट केलं, तर बघा छानपैकी नेहमी राहील हे. ठीक आहे. सो हे एक आहे. तर तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो मी. गेलो. आता आपण बघूया ह्याला एडिट कसं करतात. तर एडिट करायच्या अगोदर काही गोष्टी आहे ज्या तुम्हाला माहिती पाहिजे. जसं समजा जसं मी बाहेर गेलो मगाशी चुकून, तसं जरा तुम्ही बाहेर गेलात एडिटरवर क्लिक करायच्या अगोदर जर तुम्ही बाहेर गेलात, ठीक आहे. तर तुम्हाला तुमचं जे तुम्ही Canva एआयवर प्रेझेंटेशन किंवा काय पण जे बनवत होता ते कुठे मिळेल? तर सेम ऑप्शन आहे Canva एआय ऑप्शनवर क्लिक करा. इकडे तुमचे रिसेंट चॅट्स जे आहे जसं तुम्हाला ChatGPTमध्ये कसं दिसतं, तसं इकडे जे काही तुम्ही त्याच्यावर बनवलंय, त्या सगळ्या गोष्टी इथे दिसतील आणि एडिटरवर टाकल्यानंतर ते तुम्हाला होमवर दिसतील. तर ते इकडे आहे अवेलेबल. तर जो पण तुमचा टॉपिक आहे त्याच्यावर क्लिक करा. जसं क्लिक कराल तसं त्या गोष्टी रिलेटेड सगळं जी हिस्ट्री आहे, ती तुमच्या समोर येईल. बघा आपण हे बनवलं होतं मगाशी. सो आता ह्याला एडिट करूया. सो क्लिक केलं मी. क्लिक केल्यानंतर आता इथे यूज कॅनव्हा एडिटर आहे. ह्या ऑप्शनवर क्लिक करा. जसं तुम्ही यूज कॅनव्हा एडिटरवर क्लिक कराल, तसं तुमचं प्रेझेंटेशन जे आहे, ते रेडी होईल आहे बघा. सो प्रेझेंटेशनमध्ये नंतर तुम्हाला जे गोष्टी पाहिजे त्या गोष्टी ठेवा. जे नाही पाहिजे त्याला हे करा, डिलीट करा. हे तर तुम्ही इझिली करू शकतात. फॉन्ट चेंज करायचा आहे, फॉन्ट चेंज करा. ठीक आहे. सो असं इंटरेस्टिंग प्रेझेंटेशन तुम्ही मस्त बनवू शकतात. आता मी ह्याच्यात दाखवतो तुम्हाला मी अजून काय केलंय. सो मला ह्याच्यामध्ये आहे ना माझ्याकडे एक स्टोरी होती आणि त्या स्टोरीला मला इंटरेस्टिंग वेमध्ये प्रेझेंट करायचं होतं. म्हणजे फक्त स्टोरी होती पी-डी-एफमध्ये आणि मला त्यात चित्र वगैरे असे पाहिजे होते. तर हे पी-डी-एफ वगैरे वापरून बनवणं म्हणजे टेम्पलेट वगैरे वापरून बनवणं आहे प्रोसेस, पण फास्ट थोडं पाहिजे होतं मला. तर मी इकडे पी-डी-एफ दिली आणि सांगितलं मला ही स्टोरी जी आहे, ही चिल्ड्रन फ्रेंडली वेमध्ये, इंटरॅक्टिव्ह वेमध्ये पाहिजे. तर हे बघा, मला हे छानसं प्रेझेंटेशन इथे Canvaनी बनवून दिलंय. बघा. सो बघा किती मस्त वाटतं. तर हे जे आहे, हा जो Canva एआयचा यूज आहे, हा आपण करू शकतो. ह्याच्यात बेस्ट पार्ट असा आहे, की तुम्ही एडिट करू शकता. बाकीच्या काही गोष्टीमध्ये तुम्ही एडिट नाही करू शकत. सारखं तुम्हाला प्रॉम्प्ट द्यायला लागतं. पण इकडे एकदा टेम्पलेट तुम्हाला भेटलं छानसं, तर तुम्ही एडिट करू शकता. हा ह्याचा बेस्ट पार्ट आहे आणि ते प्रेझेंटेशन तुमच्यासाठी नेहमी अवेलेबल आहे. जसं पाहिजे त्या वेमध्ये तुम्ही शेअर पण करू शकता त्याला. सो हे बेस्ट आहे. सो असे इंटरेस्टिंग प्रेझेंटेशन तुम्ही क्रिएट करू शकता. आणि क्रिएट केल्यानंतर त्याला शेअर करू शकता. इकडे ऑप्शन्स आहे. ठीक आहे. प्रेझेंट करू शकता. सो तुम्हाला कसं वाटलं हे प्रेझेंटेशन मला नक्की सांगा आणि अशा इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग प्रेझेंटेशनसाठी मला नक्की फॉलो करा. सो मला कमेंट करा आणि सांगा, की अजून काही अशा गोष्टी ज्या तुम्हाला ट्रेनिंग करताना किंवा एआय वापरताना मला असं वाटतं, की हे असलं पाहिजे. मी नक्की त्याच्यावर सर्च करीन आणि तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, माझं एकच ध्येय आहे, की टेक्नॉलॉजी ही सोप्यात सोप्या भाषेपर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचावी आणि सगळ्यांनी त्याचा वापर करावा. ह्याच्यामध्ये तुम्ही मला मदत करू शकता. मला कमेंटमध्ये सांगा, की अशा कुठल्या नवीन गोष्टी तर तुम्हाला शिकायला आवडतील. मी त्याच्यावर रिसर्च करीन आणि तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करीन. भेटूया आपण पुन्हा अशा एक नवीन एआय सोबत. तोपर्यंत बाय.